रुपेश तांडेल अतिशय धुवाधार अशी बॅटिंग करून त्यांनी माणगाव या संघाला विजय मिळवून दिलाय. पहिल्याच मॅचमध्ये कोकण प्रीमियर लीग 2021च्या दुसऱ्या दिवशीचा पहिला सामना हा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामध्ये माणगाव या संघाने विजय मिळवला. चेक 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 हॅलो चेक चेक रुपेश तांडेल यांनी आता चेक 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 प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचंय. राजा खांडाळेकर, नंदकिशोर महाजन, चेक, आप्पा मालणकर चेक, सर्व पत्रकारांनी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. चेक चेक कुणाल मांजरेकर, पीके चौकीकर, अमित हॅलो, खोत, चेक, भूषण, चेक एकनाथजी रासम, किरण गावकर, पारकर साहेब, राजू पारकर, प्रफुल्ल देसाई, राजाजी खांडाळेकर, सौगंजी बांदेकर, अगदी थोडक्यात आपण सर्वांच्या प्रतिक्रिया घेऊया. त्यानंतर आपण एकूण इथे प्रेझेंटेशन मॅन ऑफ द मॅचचं वितरण करणार. मी सर्वप्रथम विनंती करतोय की नंदकिशोर महाजन यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात. अमित खोत. कालच मी बोललेलो आहे की कोकण नाऊची ही भरारी जबरदस्त आहे. एवढी मोठ्या बक्षिसाची स्पर्धा भरवणं आणि 3 दिवस त्याच्यासाठी, त्याच्या अगोदर 1 महिना पूर्ण अहोरात्र या स्पर्धेच्या तयारीसाठी जे विकास गावकर यांनी श्रम आणि हे घेतले त्याचं चीज झालं असं विकासला वाटत असेल अशी मला आशा आहे. आणि या स्पर्धेला पूर्णपणे चांगली भरभराटीने ह्याच्या पुढच्या वर्षी आणखीन मोठ्या बक्षिसाची स्पर्धा भरूया अशी शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. इथे अमित खोत आहेत. अमित खोत अगदी थोडक्यामध्ये शुभेच्छा देतील. नमस्कार. कोकण नाऊ परिवाराच्या वतीने ही एक स्पर्धा होते, त्याला आधी सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या कोकण नाऊ चॅनलचे संचालक जे आहेत ते विकासजी गावकर हे आमच्या मालवणचे आहेत, मालवणचे पत्रकार आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. आणि एखाद्या मालवणच्या सुपुत्राने हा एवढा मोठा डोलारा उभा करणं, एखादं चॅनेल सुरू करणं आणि ते अखंडितपणे चालू ठेवणं आणि त्याच्यात यश संपादन करणं ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. आणि विकास गावकर सरांनी प्रत्येक क्षेत्रात बातमीबरोबरच त्यांचं जे असतं ते विविध क्षेत्रात त्यांचं योगदान असतं. सामाजिक असू दे, सांस्कृतिक असू दे. कोविडसारख्या परिस्थितीत दशावतारी कलाकारांना किंवा अन्यकारांना व्यासपीठ मिळवून देणं आणि त्यांना त्याच्यातून आर्थिक लाभ मिळवून देणं यासारखे सुद्धा विविध उपक्रम त्यांनी राबवले. ही एक कोरोनानंतर परत सगळं काही पूर्वपदावर येत आहे. क्रीडा क्षेत्रातल्याही व्यक्तींना परत एकदा व्यासपीठ मिळवून देणं, त्यांना एक क्रीडांगण उपलब्ध करून देणं, त्यासाठी त्यांनी हा सगळं स्पर्धेचं आयोजन केलं. खरोखरच मी त्यांचं अभिनंदन करतो आणि ते मालवणचे आहेत याचा खरोखरच मला अभिमान आहे. शुभेच्छा. नक्कीच इथे महेश कदम उपस्थित आहेत, पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं. त्याचबरोबर राजा खांडाळेकर आहेत. राजा खांडाळेकर अगदी थोडक्यात आपल्या मनोगत व्यक्त करा. कोकण नायक परिवार आणि सर्व खेळाडू यांना माझ्या शुभेच्छा. नक्कीच सौगंध बांदेकर इथे आहेत. कोकणनाव परिवारातर्फे ही प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित केली, त्याचं सर्व श्रेय ह्या कोकणनावचे संचालक विकास गावकर आणि त्यांच्या सौभाग्यवती वैशाली गावकर यांना जातं. त्यांनी या जिल्ह्यातल्या खेळाडूंना क्रिकेटबाबत प्रोत्साहन दिलं, ते अतिशय उल्लेखनीय आहे. पुढच्या वर्षी हा स्पर्धा आयोजन करताना राज्यस्तरावरच्या खेळाडू या मैदानावर खेळतील अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा या स्पर्धेला शुभेच्छा देतो. धन्यवाद. या ठिकाणी पीके चौकेकर सुद्धा उपस्थित आहेत. अगदी थोडक्यामध्ये ते आपली प्रतिक्रिया व्यक्त करतील. नमस्कार. कोकण नाऊचे संचालक सर्व विकास गावकर आणि त्यांची सगळी टीम, या टीमच्या माध्यमातून इथं एक भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे. उत्कृष्ट असं नियोजन आणि आयोजन आणि त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून आपले क्रीडा रसिक आहेत त्यांना त्याचा आस्वाद घेता आला. याबद्दल मी प्रथमतः ह्या सगळं टीमचं, कोकण नाऊच्या टीमचं सर्व मी शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि त्यांचं अशाच प्रकारचे विविध उपक्रम त्यांच्या या चॅनलच्या माध्यमातून लोकांना उपलब्ध करून द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सदिच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. आमचे युवा मित्र मेथर आहेत,
ते बोलतील थोडक्यात. नमस्कार. कोकण नाऊ या म्हणजे एका वृत्तवाहिनीने जी इथे क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे हीच खरी मोठी गोष्ट आहे. पत्रकारितेत कार्य करणाऱ्या एखाद्या संस्थेने अशी दिव्य क्रिकेट स्पर्धा घेणं ही मोठी गोष्ट असून त्याला अनेक संघांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. यूट्यूबवरही अनेक जण व्ह्युअर्स दिवसागणिक वाढत आहेत. ही स्पर्धा अशीच रंगत जावं आणि दरवर्षी याचे आयोजन आणखी भव्य दिव्य प्रमाणात हो ह्याच सदिच्छा देतो आणि थांबतो. या ठिकाणी संग्राम कासले आणि प्रशांत हिंदळेकर आलेले आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं. त्याचबरोबर महेश कदम अगदी थोडक्यामध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतील, कारण महेश चांगलं लिहू शकतो, तो बोलायला थोडासा काचरतोय, पण महेश कदम थोडक्यात अगदी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करेल. संग्राम कासले या ठिकाणी आलेले आहेत. संग्राम कासले या स्पर्धेला थोडक्यात शुभेच्छा देतील. धन्यवाद. कोकण नाऊ चॅनलच्या वतीनं कोकण प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या निमित्तानं आम्ही पत्रकार दैनंदिन जीवनामध्ये बातम्यांमध्ये व्यस्त असतो, परंतु कोकण नाऊच्या माध्यमातून आमच्या सर्व मित्रांना या ठिकाणी क्रीडा जो गुण असतो तो दाखवण्याची संधी मिळाली. त्याबद्दल कोकण नाऊ, विकास गावकर, माझा मित्र आणि उत्कृष्ट वक्ता सूत्रसंचालक साईनाथ गावकर या सर्वांचे आभार. कोकण नाऊच्या या पुढील वाटचालीस अशाच पद्धतीने त्यांनी उपक्रम राबवावे या शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी किरणजी गावकर उपस्थित आहेत. किरणजी गावकर हे कडावल सारख्या एका छोट्या गावात त्यांनी एक अगदी कोट्यावधी रुपयांचा उद्योग उभा केला आहे आणि त्यांचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे भुसा असतो, लाकडापासून जो भुसा तयार होतो तो आपण टाकून देत होतो, जाळत होतो, मात्र त्या भुसापासून ते ब्रिकेट्स बनवत आहेत आणि आज त्यांनी कडावल सारख्या ग्रामीण भागामध्ये 100 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अगदी थोडक्यामध्ये कडावलमधील किरण गावकर ही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतील. धन्यवाद. कोकण नाऊ हा आपला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्यूज चॅनल. या चॅनलचे संचालक श्री विकासजी गावकर यांनी आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदाच पत्रकारिता बरोबरच एक क्रिकेटच्या म्हणजे खेळाच्या क्षेत्रात उतरून एक चांगलं म्हणजे ज्या पद्धतीत आपल्या जिल्ह्यात आमचा मानस होता की अशा प्रकारचे क्रिकेट्स म्हणजे मॅच खेळले जावेत, निवडक संघ आणि त्यातून जसं एक व्यावसायिक क्रिकेट असतो त्या पद्धतीचा आम्हाला इथे आता अनुभव आलेला आहे की ह्यांनी जो भरवलेला आहे, जे या पद्धतीत व्यावसायिक क्रिकेट भरवल्या जातात. मी विकास गावकरांना एक विनंती करेन, तुम्ही जे केलं आहे त्याबरोबरच भविष्यात या जिल्ह्यातील जे खरोखरच चांगले संघ आहेत त्या निवडक संघांना घेऊन भविष्यात व्यावसायिक क्रिकेट आयोजन करावं. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच बादल रुपेश तांडेल मॅन ऑफ द मॅच. इथले मालवण तालुक्यातले पत्रकार तसेच एकनाथ रासम आणि किरण गावकर यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचं वितरण होत आहे. रुपेश रुपेश तांडेल. आपा मालणकर थोडक्यात आपली प्रतिक्रिया व्यक्त करतायत. या स्पर्धेत नामवंत खेळाडूंचा समावेश आहे आणि ही स्पर्धा कोकण नाऊ परिवारातर्फे यशस्वीपणे आयोजित करण्यात आली आहे आणि या आतापर्यंत झालेले सामने हे चांगल्या रीतीने खेळले गेले आणि यापुढेही हे असेच सामने आपल्याला पाहायला मिळतील. आमच्याकडून कोकण नाऊ परिवाराला शुभेच्छा. नक्कीच या ठिकाणी एकनाथजी रासम आहेत, ते थोडक्यात आपली प्रतिक्रिया व्यक्त करतायत. कोकण नाऊचे
सर्वेसर्वा विकास गावकर आणि टीम यांनी शिस्तबद्ध पद्धतीने क्रिकेटचे सामने भरवले आहेत. काल देखील मी आलो होतो. खरोखर मन भरून आलं. अशा प्रकारचे क्रिकेटचे सामने असेच वर्षानुवर्षे चालत राहतील आणि त्यांच्या टीमला अशीच भरभराट मिळो ही शुभेच्छा देतो. विकास प्रतिष्ठान हरकुळ खुर्दच्या वतीने शुभेच्छा देतो आणि रजा घेतो. बादल बादल सर, मॅन ऑफ द मॅच रुपेश तांडेल किंवा त्यांचे प्रतिनिधी जे कोणी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी तातडीनं आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स या ठिकाणी यावं. या ठिकाणी बंटी केरकर सर स्पर्धा अधिकारी आहेत. बंटी केरकर सर, प्लीज आपल्याला विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे यावं आणि तांडेल यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचचा ही जी ट्रॉफी आहे ही या ट्रॉफीचा आपण स्वीकार करावा. या ठिकाणी बंटी केरकर तांडेल यांच्या वतीनं ट्रॉफीचा स्वीकार करतायत. धन्यवाद बंटी केरकर सर. त्याचप्रमाणे रासम सर आणि गावकर सर अगदी मनपूर्वक कोकण परिवाराकडनं आपल्याला धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी प्रणयजी दरेकर देखील उपस्थित आहेत. शिमगो गाण्याचोनी धयकालो मालवणचो या फेसबुक पेज वरनं मालवणी गाण्यांचं बरंच वर्जन त्यांनी केलेलं एक गीत त्यांच्याकडनं कोकण नावच्या सर्व दर्शकांसाठी सादर करतो आणि त्यानंतर अगदी थोड्या वेळातच आपल्या दुसऱ्या सामन्याला देखील सुरुवात होणार आहे. धन्यवाद. प्रणयजी, एखादं मालवणी गीत आमच्या कोकण नावच्या दर्शकांसाठी. नमस्कार. दोन गाणी ऐकवतो. एक आधी माझं मालवणी गाणं हिंदीत केलेलं ऐकवतो आणि दुसरं जे तुम्हाला सगळ्यांसाठी सरप्राईज असेल, नायक नाही खलनायक हूं मैं, हे गाणं ऐकवतो. नायक नाही गो साधो गायक असे, हडे भजनी बुवांक तापदायक असे, माझ्यासारखो बाय मियाच असे, थिट्यावरलो खलनायक असे. गायक नाही गो खलनायक असे, तुझा सगळा हाय चांगला चालला, गाण्यावर नको ती मारू डल्ला, काय नको सांग माका सगळा कळला, तापलंय तर मी आज गो करीन हल्ला, जा मागितला आता मिळाला नाही, काय करू ती सांग जान घ्या गे बाय, जान घ्या गे बाय, मी या माणूस की न जगताय गो हाय, माका माणसाचीच वाटता हय भय, शोधान दमला गो पण गो हा खय, म्हणान तो धैकालो करतो गे हय. नायक नाही गो साधो गायक असे. धन्यवाद. दुसरं जे सरप्राईज आहे, जस्ट लिहिलं आहे, चाल वगैरे मी अशीच लावतो आता. कोकणची माती लाल माती, कोकण नावचो यो दरबार, कोकणची माती लाल माती, कोकण नावचो यो दरबार, आमची संस्कृती मालवणी भाषा गेली 7 समुद्रा पार, आमचो कोकण नाव माझो कोकण नाव, पत्रकारिता करतात आमचे भाऊबंद सगळे हुशार, डबल बारीचो लाईव्ह केल्याने लॉकडाऊनात दशावतार,
खायची बातमी नको, खय रोकटोक नको, खायची बातमी नको, खय रोकटोक नको, यांचो जय जय पुढाकार, यांचो जय तय पुढाकार, यो कोकणचो महा चॅनल असा, कोकण नाऊ एक नंबर, आमचो कोकण नाऊ, माझो कोकण नाऊ. धन्यवाद. धन्यवाद प्रणयजी. आपण मालवणी गीताच्या माध्यमातून कोकणाच्या पाठीवरती देखील एक शाबासकीची आणि प्रतिसादाची थाप दिले. अगदी मनपूर्वक धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी कोकणाच्या मंचावरती उपस्थित राहिलात. दर्शक अगदी थोड्या वेळात आपण मॅचला सुरुवात करतो. त्यामुळे पुढील सूत्र आहेत कोकण प्रीमियर लीग 2021 ती मी आमच्या समालोचकांच्या ताब्यामध्ये देतोय. धन्यवाद. धन्यवाद साईनाथ गावकर. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना आमच्या क्रीडा रसिकांच्या मायबाप प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तो फ्रेंडशिप चेन 1 विपक्ष आशू रायडर्स आरोंदा या दोन संघ दरम्यान नाणेफेक जिंकतोय फ्रेंडशिप चेन 1 संघ. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय या मैदानावरती आणि फलंदाजीसाठी निमंत्रण देतोय आशू रायडर्स आरोंदा या संघासाठी. कोकणच्या लाल मातीतील कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित भव्य दिव्य ही लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. फ्रेंडशिप चेन 1 विपक्ष आशू रायडर्स आरोंदा. दोन्ही संघांचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचा आहे. या सामन्यासाठी पंचांची जोडगोळी पाहायला मिळते. जे MCM मान्यता प्राप्त पंच मंगेश धुरी त्यांच्या साथीला दीपक धुरी ही पंचांची जोडगोळी आजच्या दिवशी मैदानावरती पाहायला मिळत आहे. तर समालोचना कक्षामध्ये मालवणीचा बुलंद आवाज बादल चौधरी, त्याचप्रमाणे हिंदीचा बुलंद आवाज वरिष्ठ समालोचक राजा सामंत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुसरा हिंदीचा बुलंद आवाज श्याम वाक्कर आणि मी स्वतः प्रदीप देवलकर. सलामीची विनीची जोडी मैदानात पावले टाकता येते. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं गेलं ते आशू रायडर्स आरोंदा या संघासाठी. प्रजेश नाईक आणि त्याच्या साथीला सूरज गावडे ही सलामीची विनीची जोडी मैदानात पावले टाकताना दिसत आहे ती आशू रायडर्स आरोंदा या संघासाठी. तर प्रारंभीच्या षटकावरती फ्रेंडशिप चेन 1 संघाचा गोवा राज्यातील अव्वल दर्जाचा खेळाडू एक फिरकीमय गोलंदाज संदेश ठाकूर बौद्ध सज्ज होताना दिसतोय. तो कोकण नाऊ एंडकडनं. प्रजेश नाईक बरोबर.
उजव्या हाताचा फलंदाज हा स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय. check, प्रजेश check, नाईक त्याच्या check. साथीला. नॉन स्ट्राईकच्या दिशेने सुरेश गावडे ही सलामीची विनीची जोडी आशू रायडर्स आरोंदा संघाची पाहायला मिळते. तर फ्रेंडशिप चेनवन संघाकडनं कोकण नाऊ सुपर ओव्हर षटक हाताळताना दिसतोय तो संदेश ठाकूर डावखऱ्याचे गोलंदाज. पहिला चेंडू अतिशय अचूक टप्प्यावरती हाताळला जातोय. आपल्याकडनं धाव खर्च होणार नाही ही काळजी घेत पहिल्या चेंडूची निर्धाव चेंडूने सांगता होते ती संदेश ठाकूर याच्या गोलंदाजीवरती. कोकणचं नंबर 1 चॅनेल कोकण नाऊ प्रीमियर लीग 2021 आजचा दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना आणि गोलंदाजीवरती डावखरे हाताचा संदेश ठाकूर सज्ज होताना दिसतोय. दुसरा चेंडू थोडंसं नियंत्रण गमावतोय. टेनिस क्रिकेटच्या भाषेमध्ये ज्याला पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातं ती अतिरिक्त धाव खर्च करतोय आपल्या गोलंदाजीवरती संदेश ठाकूर. अतिरिक्त धावेने प्रतिस्पर्धी आरोंदा संघाचं खातं उघडलं जातंय. धाव फलकावरती नाममात्र एकेरी धाव ही पाहायला मिळत आहे. प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर आरोंदा संघ या टोपियोला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती. यावेळी एक्स्ट्रा कव्हरला सुरेख फटका निघतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी अतिशय सुरेख देखना फटका म्हणावा लागेल. गगनचुंबी फटका. त्या फटक्याच्या साह्याने आपलं खातं उघडताना दिसतोय तो उजव्या हाताचा फलंदाज प्रजेश नाईक हा सांघिक 6 धावसंख्येने त्याच्या खाती जोडल्या जात आहे. 6 धावा आणि सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसते ती नाममात्र 7 धावा बिनबाद धावफलकावरती. निर्धारित 6 षटकांचा सामना या मैदानाचा विचार केला असता 50-55 धावा जमवणं नितांत गरजेचं. ज्याला फायटिंग टोटल म्हणावं लागेल तो इथं उभं करावं लागेल. यावेळी उजव्या इष्टीवरचा हा चेंडू डीप ऑलंग द कार्पेटचा फटका निघतोय. शॉर्ट स्कोर लेगला शतरक्षण होतंय. चेंडूची परती होते तोपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसते ती 8 धावा बिनबाद धावफलकावरती. कोकणच्या लाल मातीतील कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित भव्य दिव्य प्रीमियर लीग स्पर्धा 2021 या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना पाहायला मिळतोय. वेंगुर्ला तालुक्यातील 2 बलाढ्य संघ आमने सामने येत आहेत. फ्रेंडशिप चेनवन विपक्ष आशू रायडर्स आरोंदा या 2 संघ दरम्यान. यावेळी मधल्या इष्टीवरचा हा चेंडू आखूड टप्प्याचा. त्यावेळी डावखऱ्याचा फलंदाज सुरेख फटका निघतोय लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेषा पार करताना दिसतोय तो 4 धावांसाठी. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या ही डबल फिगर मध्ये पाहायला मिळतंय ती आरोंदा संघाची 12 धावा बिनबाद धाव फलकावरती. अतिशय संयमी आणि सावध सर्वात म्हणावी लागेल ती आरोंदा संघाचे सलामीवीर प्रजेश नाईक त्याच्या साथीला सूरज गावडे ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. डाव्या उजव्या हाताची ही जोडगोळी मैदानावरती किती धावांचं योगदान हे आरोंदा संघासाठी जोडेल तर एका मोठ्या खेळीमध्ये रूपांतर करेल का हे दोन्ही सलामीवीर हे बघावं लागेल टोपीवाल्याच्या आलिशान मैदानावरती. यावेळी उजव्या इष्टीवरचा अतिशय सुरेख चेंडू त्याच्यावरती सन्मान दिला जातोय. त्याचबरोबर एकेरी धाव जोडली जाते ती फलंदाज याच्या खाती. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकली ती 13 धावा बिनबाद धावफलकावरती. पहिलं षटक हे कोकण नाऊ सुपर षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 30 यार्डच्या आतमध्ये सर्व क्षेत्ररक्षक हे क्षेत्ररक्षणासाठी पाहायला मिळत आहेत. मिड ऑन मिड ऑफ त्याचप्रमाणे कव्हर पॉइंट शॉर्ट थर्डमॅन त्याचप्रमाणे शॉर्ट स्कोर लेग आणि शॉर्ट मिड विकेट. यावेळी अक्षय घाटवळकडनं ती चूक केली जात आहे. एकेरी धाव मिळाली असती तिथं दुहेरी धाव ही क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे पूर्ण होत आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या ही 15 धावा बिनबाद धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या आशू रायडर्स आरोंदा या संघाच्या. कोकण नाऊ सुपर ओव्हर ही स्पर्धा आपल्याला वेगळ्या ढंगात वेगळ्या रंगात पाहायला मिळतंय आणि पहिलं हे कोकण नाऊ सुपर ओव्हर षटक आपल्याला पाहायला मिळतंय. जे सुपर ओव्हर कोकण नाऊचं हे षटक लाभदायक ठरतंय आशू रायडर्स आरोंदा या संघासाठी. तब्बल 15 धावा खर्च करतोय गोवा राज्यातील एक अव्वल दर्जाचा गोलंदाज संदेश ठाकूर याच्या गोलंदाजीवरती 15 धावा खर्च होत आहेत. गोलंदाजीमध्ये बदल होतोय गोलंदाजीच्या स्क्रीनवरती. गोलंदाजीसाठी येतोय फ्रेंडशिप चेनवन संघाचा वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळलं जात आहे. अरविंद निंबळेकर सज्ज होतोय तो कोकण नाऊ एंडकडनं गोलंदाजीसाठी.
पहिलं वहिलं कोकण नाऊ सुपर ओव्हरचं बंधन हटल्यानंतर क्षेत्ररक्षण थोडंसं पांगवलं गेलंय सीमारेषेजवळ. यावेळी या चेंडूवरती सन्मान दिला जातोय. डावखुरा हाताचा फलंदाज सूरज गावडेकडनं एकेरी धाव नोंदली जाते ती त्याच्या खाती. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसते. ती 16 धावा धावफलकावरती बिनबाद प्रथम फलंदाजी करताना आशू रायडर्स आरोंदाचा संघ. दोन्ही बलाढ्य संघ मात्र इथं गाठ पडतंय. पहिल्या वहिल्या लढतीत कुठचा संघ हा विजयाच्या समीप जाऊन पोहोचेल तर पहिल्या वहिल्या सामन्यात कुणाला पराभवाची चव चाखावी लागेल या मैदानावरती या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा हा सामना पाहायला मिळतोय. यावेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल. उजव्या इष्टीवरचा हा ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू, ज्या चेंडूवरती थोडीशी गती कमी होती आणि याच फसव्या चेंडूवरती पूर्णपणे फसतोय तो उजव्या हाताचा फलंदाज प्रथमेश नाईक. निर्धाव चेंडूने सांगता होते ती अरविंद नेमळेकर याच्या गोलंदाजीवरती. यावेळी बॅटची कडा घेतोय. चेंडू जातोय थर्ड स्लिपच्या दिशेने. एकेरी धाव पूर्ण होते. त्या चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. क्षेत्ररक्षक आपल्याकडनं कुठची दुसरी धाव खर्च होणार नाही ही काळजी घेत सुरेख फेक होते आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकली. ती 17 धावा धावफलकावरती बिनबाद. 17 धावांची भागीदारी आतापर्यंत रचली जात आहे. आशू रायडर्स आरोंदा संघ नाणेफेक करल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना या टोपिओला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती. यावेळी उजव्या इष्टीवरचा हा चेंडू मधल्या इष्टीवरना थेट विसावला गेलाय. तो इष्टीरक्षक गोपाळ बट्टा याच्या हातामध्ये. फ्रेंडशिप चेनवन पाहिला तर कित्येक वर्ष गोपाळ बट्टा याच्या नेतृत्वाखालील संघ पाहायला मिळतोय. टोपिओला बोर्डिंगचा बराचसा अनुभव ज्या खेळाडूच्या पाठीशी तो गोपाळ बट्टा हा इष्टीरक्षकाच्या मागे पाहायला मिळतोय. यावेळी जीवघेणी धाव म्हणावी लागेल. मात्र आपल्या पॉपिन क्रीजमध्ये थोडीशी उडी घेतोय हवेमध्ये. सुरक्षितरित्या पॉपिन क्रीजमध्ये पाहायला मिळतोय फलंदाज आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसते. ती 18 धावा धावफलकावरती बिनबाद. दुसरं षटक प्रगतीपथावर फ्रेंडशिप चेनवन संघाकडनं अरविंद नेमळेकर स्क्रीनवर पाहायला मिळतोय उजव्या हाताचा गोलंदाज. पहिलं षटक हे 15 धावांचं. त्यानंतर एका अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, एक कंजूशी करणारी गोलंदाजी ही अरविंद नेमळेकरची या मैदानावरती पाहायला मिळतंय. यावेळी उजव्या इष्टीवरचा बाहेरचा चेंडू मात्र थेट पडल्यानंतर थोडासा आत येतोय. उजव्या हाताचा फलंदाज प्रथमेश नाईकला बेट करतोय आणि चेंडूची सांगता ही निर्धाव चेंडूने सांगता होते. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि सांघिक धावसंख्या ही 18 धावा बिनबाद धावफलकावरती. कोकणच्या लाल मातीतील कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ प्रीमियर लीग 2021 ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला वेगवेगळ्या ढंगात वेगवेगळ्या रंगात पाहायला मिळत आहे. 4 कॅमेरानेशी ही लाईव्ह स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि जे आमचे मायबाप प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जोडले जात आहेत त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं खूप खूप मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोवा राज्याचा एक पंचतारांकित खेळाडू संदेश ठाकूर सज्ज होतोय तो तिसऱ्या षटकावरती. यावेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू डीप अलंग द कार्पेटचा फटका निघतोय. डीप स्कोरला एक ग्लास सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. आपल्याकडनं दुसरी धाव खर्च होणार नाही ही काळजी घेत चेंडूची फेक ही लवकरात लवकर ही स्ट्रायकिंगच्या दिशेने येते. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकली. ती 19 धावा धावफलकावरती बिनबाद. वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक हाताळलं जातंय. संदेश ठाकूर एक फिरकीमय गोलंदाज. कित्येक स्पर्धा गोलंदाजीने आपल्या गाजवला हा खेळाडू. यावेळी फटका मिस टाइम होतोय. डीप अलंग द कार्पेटचा फटका निघतोय. उंच देहयष्टी असलेला विपुल मात्र स्ट्रायकिंगच्या दिशेने फेक होते आणि या संधीचा फायदा उठवत दोन्ही सलामीवीर एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर करताना दिसत आहेत. प्रथमेश नाईक त्याच्या साथीला सूरज गावडे. दुहेरी धावसंख्येने 21 धावा धावफलकावरती अजूनही पहिल्या सफलतेच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळतोय तो फ्रेंडशिपचा चेनवन. यावेळी शॉर्ट प्लेन पैसा चेंडू त्याच्यावरती डीप अलंग द कार्पेटचा फटका. एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर करण्याचा बहुधा हा प्रयत्न फसतोय. पहिला गडी बाद होतोय. हादरा बसतोय आशू रायडर्स आरोंदा संघासाठी. हा धावचीच्या स्वरूपात टेनिस क्रिकेटमधील ज्याला आत्महत्या म्हटले जातं त्या आत्महत्येचा बळी ठरतोय आणि पहिला हादरा बसतोय आशू रायडर्स आरोंदा संघासाठी. पहिला ब्रेक थ्रू मात्र हा धावचीच्या स्वरूपात फ्रेंडशिप चेनवन संघासाठी पाहायला मिळतोय. जलदगती गोलंदाज एक मध्यम गती गोलंदाज पाहायला मिळतोय. गोवा राज्यातील पंचतारांकित खेळाडू संदेश ठाकूर
हा मात्र या मैदानावरती एक किफायतीदार षटक पाहायला मिळतंय. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9 प्रीमियर लीग 2021 नीटनेटकं दिमागदार आयोजन पाहायला मिळतंय आणि नक्कीच यांचं पूर्ण श्रेय जात आहे कोकण 9चे संपादक सन्मान श्री विकास गावकर आणि कोकण 9ची पूर्ण टीम. गेले कित्येक दिवस ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अतोनात मेहनत आणि एका नियोजन पद्धतीने ही स्पर्धा व्हावी हे प्रयत्न आणि या प्रयत्नांच्या संकल्पनेतनं ही साकार होऊ घातलेली ही कोकण 9 प्रीमियर लीग 2021. प्रजेश नाईकची खेळी समाप्त झाली ही धावचीच्या स्वरूपात आणि नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय ती त्याची जागा घेण्यासाठी. यावेळी उजव्या यष्टीवरचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा देखना फटका, त्यावरती जॉनी स्क्रीनवरती येतोय. आपल्याकडनं दुसरी धाव खर्च होणार नाही ही काळजी घेत चेंडूची फेक ही लवकरात लवकर होते आणि दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होते ती या मैदानावरती. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकते ती 23 धावा धावफलकावरती. आशु रायडर्स आरोंदा संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. खेळाडूंची नावं समजत नाही. आपण एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताय, आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये अपेक्षित. सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसते ती 24 धावा धावफलकावरती आणि फिरकीमय जादूमय गोलंदाज हा संदेश ठाकूर स्क्रीनवरती येतोय फ्रेंडशिप चेन्नमन संघाकडनं. तिसरे षटक प्रगतीपथावर. यावेळी उजव्या यष्टीवरचा सुरेख चेंडू म्हणावा लागेल. एकेरी धाव निघते ती डावखेळाचा फलंदाज एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर होताना दिसतंय. थोडीशी खराब फेक होते ही स्ट्राईक एंडच्या दिशेने आणि दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकली 26 धावा. पंच जरा सामना थांबवायचा आहे आणि आशु रायडर्स उडाळात अगदी मध्यवर्ती ठिकाणी 22 लाखात घर आणि 18.5 लाखात दुकान. त्वरा करा, मुंबई गोवा महामार्ग आणि रेल्वे स्टेशन पासून अगदी जवळ. अ प्रोजेक्ट बाय महालक्ष्मी बिल्डकॉन LLP. मायक्रोफोनवरती येत आहेत हिंदीचा बुलंद आवाज श्याम वक्कर आणि मी प्रदीप देऊळकर आपल्या तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय. हेलो, धन्यवाद प्रदीप देउलकर. तो मालवण के टोपोला हाई स्कूल बोर्डिंग मैदान के ऊपर मैं श्याम वाक्कर आप सभी तमाम दर्शकों का प्यार भरे दिल से स्वागत करता हूँ. कोकण 9 प्रीमियर लीग 2021 का ये मुकाबला मालवण के ये खूबसूरत टोपोला हाई स्कूल बोर्डिंग मैदान के ऊपर जारी. अरविंद नेमड़ेकर ढीले हाथों से कवर के क्षेत्र में ढकेलकर खेला था. शॉर्ट कवर के खिलाड़ी जब तक फील्ड करते, थ्रू करते, यहाँ पर 1 रन लेने का मौका. 1 रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 33 रनों के ऊपर, जो कि चौथा ओवर प्रगति पर है. फिर एक बार अरविंद नेमड़ेकर गेंदबाजी मोर्चे पर. सामने बल्लेबाज सूरज गावड़े. बढ़िया गेंद ढीले हाथों से खेला था. सिली मिड ऑफ के क्षेत्र में अपने ही फॉलो थ्रू में काफी तेज रफ्तार से अरविंद गेंद के ऊपर गए थे, लेकिन जब तक गेंद को फील्ड करते, बढ़िया यहाँ पर रन चुराते हुए दोनों भी बल्लेबाज.
दोनों के बीच में तालमेल बहुत ही बढ़िया, आंखों ही आंखों में इशारा कर कर यहाँ पर रन चुराते हुए अगली गेंद लेकर फिर एक बार अरविंद निमड़ेकर रोहन के लिए। बहुत ही खूबसूरत तरीके से खेला हुआ शॉट, लेकिन फील्डर को ढूंढा है और जाना पड़ेगा यहाँ पर मैदान के बाहर है। डीप स्क्वायर लेग की दिशा में शॉट तो अच्छा खेला था, लेकिन वहां पर फील्डर तैनात किया था, सीधे उसके हाथों में गेंद को थमा बैठे। नतीजा यहाँ पर और एक विकेट का पतन होता हुआ और कुल मिलाकर स्कोर है 2 विकेट गिरने के बाद 34 स्कोर है, जो कि चौथा ओवर प्रगति पर। कोकणनाव प्रीमियर लीग पहली बार हमारे इस प्रतियोगिता के सर्वे सर्वा जो कि विकास जी गांवकर, इनकी बदौलत, उनकी टीम की बदौलत यहाँ पर बढ़िया क्रिकेट का आयोजन मालवण के इस खूबसूरत टोपोला स्कूल बोर्डिंग मैदान के ऊपर। कई बड़े बड़े खिलाड़ी आपने कल के दिन में देखे थे। खास करके बताना चाहता हूँ, कल के दिन में आपने एक जो खिलाड़ी देखा था बबलू मांगरे, वो इंडिया टीम के लिए, हैंडीकैप इंडिया टीम के लिए वर्ल्ड कप खेले हुए खिलाड़ी थे। कल के दिन में बहुत ही बढ़िया खेल का उन्होंने प्रदर्शन किया था। ऑलराउंडर खिलाड़ी देखने को मिले थे, बेड़गांव निपाणी के रहने वाले थे। कल के दिन में एक अच्छा खेल उन्होंने यहाँ पर पेश किया था। फिलहाल नए बल्लेबाज मयूरेश बोरकर, ढीले हाथों से खेला हुआ शॉट एक्स्ट्रा कवर की दिशा में, डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी गेंद के ऊपर आते, फील्ड करते, 1 रन लेने का मौका। स्कोर बढ़ता हुआ 35। फिर एक बार अरविंद निमड़ेकर गेंदबाजी मोर्चे पर, सामने बल्लेबाज मयूरेश बोरकर पहली मर्तबा स्ट्राइक पर आते हुए। नॉन स्ट्राइक एंड पर सूरज गावड़े। फुल टॉस गेंद, खराब गेंद, बहुत ही बढ़िया तरीके से डीप स्क्वायर लेग की दिशा में खेला है। जब तक डीप स्क्वायर लेग के खिलाड़ी फील्ड करते, थ्रो करते, 1 रन लेने का मौका। बहुत ही खराब गेंद थी, बढ़िया तरीके से टाइमिंग नहीं कर पाए। नतीजा सिर्फ 1 रन पर संतुष्ट रहना पड़ेगा। तो यहाँ पर चौथा ओवर खत्म होता हुआ 4 ओवर खत्म हो चुके हैं। 4 ओवर खत्म होने के बाद स्कोर है 2 विकेट गिरने के बाद 36 रनों के ऊपर। हर ओवर में 9 का औसत है और 9 के औसत के हिसाब से यहाँ पर बल्लेबाजी करते हुए जो मुकाबला जारी है फ्रेंडशिप चेनवन और आशु राइडर्स अरोंदा, ये 2 टीमों के बीच में। बैटिंग पावर प्ले का इशारा यहाँ पर करते हुए अंपायर। सर्कल के बाहर सिर्फ 3 खिलाड़ी रखने पड़ेंगे। अंकुश बांबार्डेकर गेंदबाजी मोर्चे पर। ये मेरे बहुत ही प्यारे और चहीते खिलाड़ियों में से एक है। बहुत ही शांत स्वभाव के है, एक अच्छे इंसान भी है। रिवर्स स्वीप यहाँ पर खेलने का प्रयास, 1 रन जरूर मिलेगा। टेढ़ा मेढ़ा शॉट यहाँ पर खेलते हुए बल्लेबाज 1 रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 37 रनों के ऊपर 2 विकेट गिरने के बाद, जो कि 5वां ओवर प्रगति पर है। बैटिंग पावर प्ले का ये ओवर है। दर्शक चाहते हैं इस ओवर में बड़े शॉट देखने को मिले। सामने बल्लेबाज अब सूरज गावड़े। ये बल्ला पहले ही घुमाया था मेरे ख्याल से, लेकिन बल्ले के अंदरूनी हिस्से पर गेंद लगती हुई शॉर्ट थर्ड मैन की दिशा में गेंद जाते 1 रन बहुत ही आसानी के साथ पूरा करते हुए दोनों भी बल्लेबाज। बैटिंग पावर प्ले का ये ओवर है, बड़े शॉट की दरकार है यहाँ पर राजू राइडर्स अरोंदा टीम के लिए। बढ़िया गेंद, बहुत ही अच्छी गेंद, सही जगह पर, सही ठिकाने पर, सही इलाके में गेंद को डाला था और नतीजा यहाँ पर और 1 विकेट मैदान के बाहर जाता हुआ। 3रा विकेट यहाँ पर क्लीन बोल्ड किया और 3रा विकेट मैदान के बाहर जाता हुआ। कुल मिलाकर स्कोर है 3 विकेट गिरने के बाद 38, यानी कि 38 स्कोर है 3 विकेट गिरने के बाद। नए बल्लेबाज महेश
धीरे धीरे मैदान की तरफ बढ़ते हुए अंकुश एक अच्छे गेंदबाज है, बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं, काफी अनुभव है, कई सालों से मैं देख रहा हूँ फ्रेंडशिप चेनमैन की ओर से गेंदबाजी कर रहे हैं, जो कि फ्रेंडशिप चेनमैन के टीम के कप्तान विकेट के पीछे विकेट कीपिंग का दायित्व निभा रहे गोपाल भट्टा, सिंधुदुर्ग का ये बहुत ही बड़ा खिलाड़ी है, बहुत ही बढ़िया कप्तानी करते हैं फ्रेंडशिप चेनमैन टीम के लिए। फील्डिंग की सजावट करते हुए यहाँ पर दो अंपायर हमारे मैदान के बीच में दिखाई दे रहे हैं, एक है मंगेश धुरी, दूसरे है दीपक धुरी। तो धुरी भाई हमारे मैदान के बीच में। अंकुश चले गेंदबाजी मोर्चे पर, सामने बल्लेबाज खेलने के लिए तैयार। महेश के लिए गेंद हवा में उठाकर खेला भाई शॉट, जॉनी वहां पर गेंद को रोकने में नाकामयाब, लेकिन उसके पीछे बढ़िया बैकअप वहां पर देखने को मिलता हुआ। यहां पर रन दौड़कर पूरे किए हैं, 2 रन दौड़कर पूरे किए, 2 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 40 रनों के ऊपर, जो कि विकेट गिरे हैं 3 और 5वां ओवर प्रगति पर। बैटिंग पावर प्ले का ये ओवर है। रिवर्स स्वीप, फिर एक बार टेढ़ा मेढ़ा शॉट खेलने का प्रयास, उसमें नाकामयाबी यहाँ पर मिलती हुई बल्लेबाज के लिए। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ 40 रनों के ऊपर। और अंकुश बाम्बार्डेकर का बहुत ही नपा तुला ओवर घटता हुआ अगली गेंद। फिर एक बार बढ़िया गेंद, यहाँ पर अच्छी गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी, लेग बाइज का इशारा यहाँ पर अंपायर द्वारा आता हुआ एक्स्ट्रा रन यहाँ पर लिखा जाता। यहाँ पर मेरे ख्याल से 5 ओवर खत्म हो चुके हैं। 5 ओवर खत्म होने के बाद और 3 विकेट गिरने के बाद स्कोर है 41 रनों के ऊपर, 41 फुल लॉस ऑफ 3 विकेट, जो कि आखिरी ओवर बाकी शेष है। 6 गेंदें बची है। यहाँ से अगर कम से कम 15 या 16 रन आखिरी ओवर में बनाते हैं तो सम्मानजनक स्कोर रहेगा, क्योंकि सामने वाले टीम में भी बहुत ही बढ़िया घातक बल्लेबाज है, बहुत ही अच्छे बल्लेबाज उनके टीम में भी है। आखिरी ओवर लेकर कौन आते हैं ये देखना पड़ेगा। उडाळात अगदी मध्यवर्ती ठिकाणी 22 लाखात घर आणि 18.5 लाखात दुकान. त्वरा करा, मुंबई गोवा महामार्ग आणि रेल्वे स्टेशन पासून अगदी जवळ. अ प्रोजेक्ट बाय महालक्ष्मी बिल्डकॉन LLP. का इशारा, मेरे ख्याल से बल्लेबाज हमारे बल्ले से रन कम ले रहे हैं, पैरों से ज्यादा रन लेते हुए। आपके हाथों में बल्ला है, बैट और बॉल के बीच में संपर्क नहीं होता, ये खासियत है हमारे गेंदबाजों की। अंकुश बाम्बार्डेकर हो या अभी गेंदबाज है शेखर राहुल, एक अच्छी नपी तुली बॉलिंग करते हुए। ये गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई और अंदर की तरफ भी आती हुई। इस बार कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, अच्छी बॉलिंग मैं कहूँगा। जो उछाल प्राप्त कर रहे, अतिरिक्त उछाल प्राप्त कर रहे, शायद बल्लेबाज थोड़े से हड़बड़ाहट की स्थिति में नजर आते हुए। अगली गेंद फिर एक बार देखेगा, फिर एक बार देखेगा अंपायर क्या इशारा करते हैं, उसके ऊपर निगाहें। फिर एक बार लेग बाइज। मैंने कहा था कि बल्लेबाज बल्ले से कम रन ले रहे हैं, पैरों से ज्यादा रन लेते हुए। स्कोर बढ़ता हुआ 43 रनों के ऊपर, 3 विकेट गिरने के बाद और गेंदें बची हैं मात्र 3। आखिरी ओवर शेष और गेंदें बची है मात्र 3। बहुत अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, ब्लॉक होल्ड में डाली हुई, 1 रन दौड़कर पूरा किया। दूसरे रन के लिए दौड़ते हुए काफी ऊंचे लंबे कद के खिलाड़ी गेंद के ऊपर आते, विपुल थ्रो करते, तब तक लहरते हुए दौड़ते हुए 2 रन पूरे किए। 45 यानी कि 45 रन है 3 विकेट गिरने के बाद, सिर्फ 2 गेंदें बची है। ये हवा में उठाकर खेला हुआ शॉट, देखना पड़ेगा बाउंड्री के पार हो पाती कि नहीं गेंद, और गेंद बाउंड्री के बाहर, छू मंतर 4 रनों के लिए। 49 स्कोर है 3 विकेट गिरने के बाद। अब आखिरी गेंद मेरे ख्याल से बाकी शेष रह गई है इस इनिंग की, पहले इनिंग की। थोड़ी खराब गेंद थी,
लेग स्टंप के बाहर छोटी गेंद थी, उसका बढ़िया तरीके से फायदा उठाते हुए बल्लेबाज गेंद फाइन लेग बाउंड्री के बाहर भेजने में कामयाब होते हुए अगली गेंद लेकर गेंदबाज बहुत अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, रन आउट करने का मौका है, देखना पड़ेगा रन आउट हो पाते कि नहीं। और रन आउट का इशारा किया अंपायर ने, नतीजा यहाँ पर चौथा विकेट मैदान के बाहर रन आउट के रूप में। तो पहले इनिंग का यहाँ पर खेल खत्म होता हुआ, जो कि चार विकेट मेरे ख्याल से गिर चुके हैं 6 ओवर में, और रन बनाए हैं 49 और 50 रनों का, 6 ओवर में 50 रनों का लक्ष्य रखा हुआ है फ्रेंडशिप चेनवन टीम के सामने। आशु राइडर्स आरोंदा टीम ने अच्छी गेंदबाजी अंकुश बांबार्डेकर, और आखिरी ओवर जो डाला था शेखर राहुल, बहुत ही कुडाळात अगदी मध्यवर्ती ठिकाणी 22 लाखात घर आणि 18.5 लाखात दुकान. त्वरा करा, मुंबई गोवा महामार्ग आणि रेल्वे स्टेशन पासून अगदी जवळ. अ प्रोजेक्ट बाय महालक्ष्मी बिल्डकॉन LLP. जी उनके पास माइक सुपुर्द करता हूँ और आप सभी तमाम दर्शकों से थोड़ी देर के लिए इजाजत लेता हूँ. धन्यवाद. धन्यवाद श्याम वक्कर. हिंदी समालोचनाचा मंजूर आणि गोड आवाज आपण ऐकतोय. समालोचन कक्षात अजून एक बदल होतोय आणि विकासजी गावकर साहेब आपल्याला विनंती करेन की या सामन्यात आपल्याला खेळताना दिसले कट्टा गावचे उपसरपंच, आमचे जवळचे मित्र गुंडू सावंतबुवांचे चक्कीवादक आहेत, उत्कृष्ट स्वतः मृदंगमणी आहेत. कोकणनावच्या वतीने आपण सन्मान करूया मकरंद सावंत यांचा. या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून ते उपस्थित आहेत. कोकणनावच्या वतीने एक छोटीशी आठवण भेट, एक छोटीसं सन्मान चिन्ह मकरंद सावंत कट्टागावचे उपसरपंच यांना प्रदान केले जात आहे. आणि कोकणनावच्या प्रत्येक उपक्रमात त्यांचा प्रसिद्धीच्या बाबतीत त्यांचा मोठा सहभाग असतो. दरवेळेला त्यांचं सहकार्य असतं आणि याबद्दलच कोकणनावच्या वतीने त्यांचा सन्मान होतोय. स्क्रीन करू सांग, स्क्रीन हे त्याका सांग, मिक्सर वाला सांग, स्टेज दाखव सांग, स्टेज. मकरंद सावंत यांचा सन्मान होतोय. कट्टा गावचे उपसरपंच, उत्कृष्ट झांजवादक, उत्कृष्ट मृदंगमणी. आणि या स्पर्धेत मालवण बॉयज मालवण संघाचं सलामीचं षटक, महत्वाची जबाबदारी कोकणनाऊ सुपर पॉवर प्लेचं षटक. मकरंदजी मनपूर्वक आपलं स्वागत. विकासजी गावकर साहेब, आमच्या वालावल गावचा आणखी एक युवा खेळाडू मैदानावर उपस्थित आहे. राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक उत्कृष्ट पक्कड म्हणून त्याची ख्याती आहे. मनोज पाटकर या स्पर्धेसाठी उपस्थित आहे आणि कोकणनाऊच्या वतीने मनोज पाटकर आपला सुद्धा एक छोटासा सन्मान होतोय. कोकणनाऊच्या वतीने आमचे जवळचे मित्र आहेत. मनोज पाटकर स्वतः उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, उत्कृष्ट कबड्डीपटू सुद्धा आहेत आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत आपल्या सिंधुदुर्गचं नाव कबड्डीच्या मैदानावर ते घेऊन गेलेत. स्क्रीन दाखव, स्क्रीन. ए साई, स्क्रीन दाखव. स्टेज स्टेज. मकरंद सावंत यांच्यानंतर मनोज पाटकर यांचा सन्मान होतोय कोकणनाऊच्या वतीने. मनोजी धन्यवाद. कोकणनाऊच्या प्रत्येक उपक्रमात आपला असाच सहभाग असावा हीच आपल्याकडून अपेक्षा. धन्यवाद विकासजी गावकर, आपले धन्यवाद. वैशाली गावकर मॅडम, आपले सुद्धा मनपूर्वक आभार. हेलो, मालवण के इस मैदान के ऊपर राजासमंद का तमाम दर्शकों के खिदमत में प्यार भरा नमस्कार. आशु राइडर आरोंदा और फ्रेंडशिप चेनवन के बीच में सुबह के वक्त के दौरान पहला मुकाबला चल रहा है. मेरे ख्याल से दूसरा मुकाबला चल रहा है और दूसरे मुकाबले के दौरान पहले विनिंग में आशु राइडर आरोंदा टीम ने 50 रन का टारगेट रखा हुआ है. जीत हासिल करने के लिए फ्रेंडशिप चेनवन की ओपन बल्लेबाजों की जोड़ी मैदान के ऊपर गोपाल भट्ट और समर्थ गवस. सावंत सर, या मॅचचे प्रायोजक आहेत एकदंत पार्क कुडाळ. आर्थिक राजधानी कुडाळ शहरात आपलं हक्काचं घर. बुकिंगसाठी संपर्क 9324 10 10 49 किंवा 78 88 27 67 32. सावंत सर. थैंक यू संचिता. फिर एक मरतबा मैदान के ऊपर आपको ले चलता हूँ. सेकंड इनिंग का खेल को शुरुआत होने जा रही है. ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर समर्थ गवस और गोपाल भट्ट टेनिस क्रिकेट जगत की बेहतरीन
ओपन जोड़ी। फ्रेंडशिप चेनवन का प्रतिनिधित्व करते हुए कई बार उन्होंने बेहतरीन ओपन बल्लेबाजी की शुरुआत करवा के दी है। 50 रनों का पीछा करना है और जीत के ऊपर मोहर लगवानी है तो दोनों को भी संभल कर बल्लेबाजी करनी होगी, संयम बरकरार रखकर। और दोनों के बल्ले में उतनी काबिलियत है क्योंकि काफी करीब से दोनों का भी खेल कई प्रतियोगिता के दौरान, कई मुकाबले के दौरान मैंने देखा है और उसी अंदाज में बल्लेबाजी करना पसंद करेंगे समर्थ गवा स्ट्राइक के ऊपर और नॉन स्ट्राइकर के ऊपर गोपाल बटा। थोड़ी वक्त में आपके सामने फैसला होगा कि आशु राइडर्स अरुंदा टीम का प्रतिनिधित्व करते हुए शुरुआत की ओर डालने के लिए कौन सा गेंदबाज रनिंग मार्क के ऊपर देखने का अवसर मिलेगा। लेकिन जो गेंदबाज पहली ओवर डालने के लिए तैयार होगा उसी गेंदबाज को संयम और कल्पकता दोहराते हुए हर गेंद डालनी होगी और उसी तरीके की गेंदबाजी कर पाते हैं तो रनों के ऊपर अंकुश लग सकता है, दबाव की स्थिति पैदा हो सकती है और उसी दबाव की स्थिति में विकेटों का पतन होने का मौका साबित हो सकता है। थोड़ी वक्त में फैसला होगा कि बल्लेबाज हावी होते या गेंदबाज हावी होते, क्योंकि सीमित ओवर के मुकाबले में मुकाबले के बारे में भकित करना गलत बात साबित हो सकती है। बोर्डिंग का खूबसूरत सजाया हुआ मैदान, अंपायर की जिम्मेदारी लेकर मंगेश धुरी और दीपक धुरी, टेनिस क्रिकेट के बेहतरीन खिलाड़ी और बेहतरीन अंपायर। अंपायर ने कॉल करके बतवा दिया है कि खेल को शुरुआत होने जा रही है। पहले ओवर की पहली गेंद लेकर गेंदबाज का नाम है महेश। कमेंट्री कक्ष की ओर से चले रफ्तार के साथ उनकी गेंद का मुकाबला करने के लिए स्ट्राइक के ऊपर समर्थ गवास। टिपा खाने के बाद अंदर की तरफ आई, उठा के मारने का प्रयास किया, मिड विकेट क्षेत्र में हां में चली गई, कॉट होने का संभव था, वहां पर प्रयास जारी था लेकिन उनके पहुंच के बाहर। तब तक 2 रन भागकर पूरे किए। 2 रन की सहयोग से समर्थ ने अपना खाता खोला है, अपने टीम का खाता खोला है 50 रनों का पीछा करते हुए। समर्थक के पास बेहतरीन फुटवर्क है, बेहतरीन टाइमिंग कर सकते हैं, बेहतरीन निगाहें उनकी रहती है आखिर तक और खास करके संतुलन बेहतरीन रहता है। साईनाथ कोळम ग्रामपंचायतीचे भारतीय जनता पार्टीचे संपर्क प्रमुख दिलीप कृष्णा कांबळी यांचं या ठिकाणी मंचावरती आगमन झालंय। दिलीपजी धन्यवाद, कोकणाव परिवाराकडून आपलं सहर्ष स्वागत, धन्यवाद। लॉकआउट की दिशा के ऊपर खेलना पसंद किया था समर्थ ने, लेकिन क्षेत्ररक्षक वहां पर मौजूद थे। पहले प्रयास में बैकअप करते तब तक 1 रन की पूंजी, 1 रन की सहयोग से 50 रनों का पीछा करते हुए फ्रेंडशिप चेनवन का स्कोर हो चुका है 3। अभी खेलने के लिए टेनिस क्रिकेट जगत के बेहतरीन बल्लेबाजों में से एक गोपाल बटा, जिन्होंने पूरे सिंधुदुर्ग जिले में जिले के बाहर कई प्रतियोगिता के दौरान मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज के खिताब हासिल किए हैं और उनके जैसा बल्लेबाज मैदान के ऊपर मौजूदगी दिखाता है तो दर्शकों में उत्साह पैदा होता है, क्योंकि दर्शकों को मालूम है एक बार सेट होकर बल्लेबाजी हो पाती है तो गोपाल बटा उनको आउट करना मुश्किल बात साबित हो सकती है और लंबी पारी देखने का अवसर प्राप्त हो सकता है। उसी अंदाज में, उसी ढंग में बल्लेबाजी की धुरा संभालते हुए स्कोरलेस क्षेत्र में खेल दिया और देखते न देखते गेंद बाउंड्री के बाहर चली गई 4 रन के लिए। 4 रन की सहयोग से रनों में तब्दीली, स्कोर हो चुका है यहां पर 7। पूछने की जरूरत नहीं, इतना बेहतरीन स्कोरिंग का काउंटिंग कमेंट्री कक्ष के भीतर चल रहा है। बजरंग जी बेहतरीन सहयोग दे रहे हैं स्कोरर के हाशियत से और जब भी स्कोरर और कमेंटेटर के बीच में साझेदारी बन पाती है तो पूछने की जरूरत नहीं पड़ती कितनी गेंदें पूरी हो चुकी है, कितने रनों का पीछा करना है, कितने विकेटों का पतन हो चुका है और पहले इनिंग में खेलते समय कितना स्कोर खड़ा किया है और कितने रनों का पीछा करना है सेकंड इनिंग में। उसका पूरा श्रेय देना चाहता हूं कमेंटेटर के हाशियत से स्कोरर बजरंग जी को। मैच की अगेन ऑस्ट्रेलिया के बाहर थी, स्कोरलेस अंपायर के सामने खेल दिया, क्षेत्ररक्षक मौजूद है, पहले प्रयास में बैकअप कर पाते तब तक 1 रन की पूंजी। लेग बाइज के हासियत से 1 रन का इजाफा, उन्हीं 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 8। बिना कोई विकेट खोते हुए दोनों भी बल्लेबाज बेहतरीन फुटवर्क दिखवाते और संयम बरकरार रख के लंबी साझेदारी करने के इरादे से अभिजीत पारी को आगे बढ़वाते हुए फ्रेंडशिप चेनवन का प्रतिनिधित्व करते हुए मालवण के इस बोर्डिंग मैदान के ऊपर मैच फिर एक मुतवा चले और द विकेट। मैच की अगेन उछाल लेती हुई गेंद टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आगे रॉकेट की तरह चली गई विकेट कीपर के दस्तानों पे, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। समर्थ भाग्यशाली रहे, नहीं तो बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्तानों पे समा जाती और पहले विकेट के रूप में वापस खेमे में लौटना पड़ता। लेकिन समर्थ एक मजे हुए बल्लेबाज है, जो गलती उन्होंने की वापस नहीं करेंगे।
वो तो उनकी खासियत है। उठाकर मारने का प्रयास किया, संयम से बिखर गया और यहां पर देखो आसमान को तरफ गेंद चली गई और कमेंट्री कक्षा के सामने बेहतरीन कॉट में तब्दीली की और आखिरकार समर्थक जैसी बड़ी मछली जाले में फंस गई। कुल मिलाकर 8 रन के ऊपर पहली विकेट खेमे में चलती हुई समर्थक के रूप में। समर्थक की विकेट लपकने के बाद उत्साह की स्थिति पैदा हो चुकी है आशु राइडर आरोंदा टीम के खेमे में। मैंने पहले ही कहा था कि रफ्तार के साथ गेंद चली गई है, चकमा देकर चली गई। संयम से वहां पर संवरना चाहिए था खुद को और संवर कर बल्लेबाजी होनी चाहिए थी, लेकिन संवर नहीं सके और आखिरकार संयम बिखर गया। गेंद आसमान की तरफ चली गई और लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ बेहतरीन क्षेत्ररक्षक मौजूद था, उन्होंने बिना गलती करते हुए कॉट में तब्दीली की और आखिरकार उसी के कारण कॉट आउट होकर समर्थक को खेमे में लौटना पड़ा पहले विकेट के रूप में। समर्थक की विकेट का पतन होने के बाद नए बल्लेबाज मैदान के ऊपर आहिस्ता आहिस्ता चलते हुए गोपाल बटा का साथ देने के लिए। बल्लेबाज का नाम जॉनी फर्नांडिस। जॉनी के बारे में क्या कहूं, जॉनी एक बार उनका बल्ला चलता है तो छक्के चौकों की बौछार हमेशा उनकी ओर से देखने का अवसर प्राप्त होता है। कई सालों से खेल रहे हैं, आरोंदा जैसे छोटे गांव से उन्होंने सफर किया था, लेकिन आज की क्रिकेट में एक बेहतरीन बल्लेबाज के हैसियत से उन्हें जाना जाता है, पहचाना जाता है। कई बार उनको बेहतरीन क्रिकेट के हैसियत से सम्मानित किया गया है, क्योंकि कमेंटेटर के हैसियत से हमेशा बेहतरीन जॉनी की बल्लेबाजी देखने का अवसर मुझे प्राप्त हुआ है कई प्रतियोगिता के दौरान। गेंदबाज के हैसियत से मोर्चे के ऊपर दूसरे ओवर की शुरुआत करेंगे। गेंदबाज का नाम है मयूरेश बोरकर। कमेंट्री कक्ष की ओर से मयूरेश, संयम और कल्पकता दोहराते हुए हर गेंद डालनी होगी। एक विकेट मुकम्मल की है तो पूरी जिम्मेदारी जॉनी के कंधे के ऊपर। ऑफ स्टिक के बाहर जाने वाली गेंद को फुल कर दिया कवर क्षेत्र के ऊपर। कितना बेहतरीन टाइमिंग, कितना बेहतरीन फुटवर्क। क्षेत्ररक्षक वहां पर मौजूद है, पहले प्रयास में बैकअप करते, तब तक 3 रन लेने का मौका था। बिना गलती करते हुए, संयम बरकरार रखते हुए दोनों भी बल्लेबाजों ने 3 रन भागकर पूरे किए और उन्हीं 3 रन की सहयोग से 50 रनों का पीछा करते हुए फ्रेंडशिप चेनुवन टीम ने स्कोर बनवाया है 11 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है समर्थ गवस। पहली ओवर डाली थी मयूरेश ने और दूसरी, माफ कीजिए, पहली ओवर डाली थी महेश ने और दूसरी ओवर डाल रहे मयूरेश। काफी करारी धूप है, सूरज माथों के ऊपर है, हवा का झोंका मैदान के ऊपर से चलता हुआ खूबसूरत क्रिकेट के लिए माहौल। दोनों भी टीमों में बेहतरीन क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी मौजूद, तो एक नफातुला कांटे का टक्कर देखने का अवसर प्राप्त हो सकता है मालवण के बॉर्डिंग मैदान के ऊपर। मैं कोकणनाव परिवार का धन्यवाद पेश करना चाहता हूं, इतने सुनहरे पल के दौरान कमेंटेटर के हैसियत से मुझे मौका दिया है उन्होंने। कॉट होने का संभव एक जीवनदान दे बैठे विकेट कीपर, उसका नतीजा भुगतना पड़ेगा, क्योंकि गोपाल बटा का कॉट हो पाता तो एक सन्नाटा छा जाता फ्रेंडशिप चेनवन टीम के खेमे में। बड़ी मछली जाले में फंस जाती। जाले में फंसवाने का मौका आया था, लेकिन मौके का लाभ उठवा नहीं सके विकेट कीपर। काफी नाराज है मयूरेश अपने विकेट कीपर के ऊपर। मयूरेश फिर एक मरतबा चले रफ्तार के साथ गोपाल बटा को। रिवर्स स्वीप खेलना चाहते हैं, कामयाबी हासिल की। रिवर्स स्वीप खेलने का तकनीक गोपाल बटा के पास हमेशा देखने का मौका मिलता है। उनका शरीर का संतुलन बेहतरीन रहता है, उनका फुटवर्क बेहतरीन रहता है और टाइमिंग भी बेहतरीन किया करते हैं, और खास करके नजर। रिवर्स स्वीप खेलते समय निगाहें चौकन्नी होनी चाहिए, फुटवर्क चौकन्ना होना चाहिए और खास करके शरीर का संतुलन भी बेहतरीन होना चाहिए। हमेशा रिवर्स स्वीप खेलते समय ये बातें गोपाल बटा के बल्ले के पीछे देखने का अवसर प्राप्त होता है। देखने के बाद दिल को सुकून मिलता है कमेंटेटर के हैसियत से। मयूरेश चले रफ्तार के साथ, उठाकर मारने का प्रयास किया, काफी देर तक हवा में कमेंट्री कक्ष के सामने कॉट लेने का इरादा था और बेहतरीन क्षेत्ररक्षण के दाव के ऊपर कॉट में तब्दीली की और दूसरे विकेट का पतन होता हुआ। कुल मिलाकर 12 रन के ऊपर दूसरे विकेट का पतन। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है जॉनी। जॉनी की ओर से काफी उम्मीद की जा रही थी, लेकिन यहां पर जिस जगह के ऊपर विकेट खोने की जरूरत नहीं थी उस जगह के ऊपर विकेट खोकर
खेमे में लौट रहे हैं अपने टीम मैनेजमेंट को और दर्शकों को नाराज करवाते हुए। अभी गोपाल बटा के ऊपर पूरी तरीके से फ्रेंडशिप चेनवन टीम की मदार है। संयम और तजुर्बा दांव पर लगवाते हुए उनको बल्लेबाजी करनी होगी और थोड़ी वक्त तक गोपाल बटा मैदान के ऊपर अपनी विकेट साबुत रखकर बल्लेबाजी कर पाते हैं तो जरूर लंबी पारी खेलने की काबिलियत उनके बल्ले में है। एक जीवनदान का सहयोग उनको मिला है, उसी का लाभ उठाते हुए लंबी पारी खेलनी होगी और जीत के ऊपर मोहर लगवानी होगी। लेकिन गोपाल बटा का साथ देने के लिए मैदान के ऊपर बेहतरीन बल्लेबाजों में से एक दाजी धुरत। हमारे सहयोगी कमेंटेटर जय भोसले हमेशा कहा करते हैं जिनकी सूरत है खूबसूरत उन्हीं को कहा जाता है दाजी धुरत। टेनिस क्रिकेट जगत में कई सालों से सिलसिला जारी है क्योंकि सिंधुदुर्ग स्तर में मैं स्वयं राजा सामंत, समीर पांडरे, अशोक नाईक, जय भोसले, महेश डोंगरे, श्याम वाक्कर, प्रदीप देउलकर, बादल चौधरी हमेशा सहयोग देते हैं कमेंटेटर के हैसियत से और जो आंखों के सामने हम देखा करते हैं उसी के बारे में पेशकश करते हुए पेशकश करना पसंद करते हैं। ये सब खिलाड़ी हमें जानते हैं, पहचानते हैं, हमारे करीब के दोस्त भी रह चुके हैं और रहेंगे भी। मयूरेश रफ्तार के साथ चले, थोड़ी सी हड़बड़ाहट हुई और यही वजह थी अपने फॉलो थ्रू में रुक गए। हाथ में जो गेंद थी पसीना आने की वजह से हाथ से सिटक गई। मयूरेश फिर एक मुतबा गेंदबाजी की धुरा संभालने के लिए तैयार। ऑफ के बाहर जाने वाली गेंद को खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। गेंद बल्ले के ऊपर से विकेट कीपर के दस्तानों पे चली गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। विकेट कीपर ने बैकअप किया वापस बॉलर के पास। बेहतरीन विकेट कीपिंग का दावित्व पहली मुतबा मालवण के इस बॉर्डिंग मैदान के ऊपर समर्थ आशु राइडर आरोंदा टीम का प्रतिनिधित्व करते हुए देखने का अवसर प्राप्त हुआ। कितनी बढ़िया गेंद, कितनी बढ़िया गेंद, कितनी बढ़िया रफ्तार थी, संयम था और खास करके दिमाग की बत्ती जलवाकर कल्पकता भी डाली थी और यही वजह थी ऑफ स्ट्रिक के बाहर बंदूक की गोली की रफ्तार की तरह चली गई विकेट कीपर के दस्तानों पे। भाग्यशाली रहने तो बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्तानों पे समा जाती। कुल मिलाकर 12 रन 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 2 विकेट के नुकसान के ऊपर पहले विकेट के रूप में समर्थ और दूसरे विकेट के रूप में जॉनी। 24 गेंदे शेष और उन्हीं कुडाळात अगदी मध्यवर्ती ठिकाणी 22 लाखात घर आणि 18.5 लाखात दुकान. त्वरा करा, मुंबई गोवा महामार्ग आणि रेल्वे स्टेशन पासून अगदी जवळ. अ प्रोजेक्ट बाय महालक्ष्मी बिल्डकॉन LLP. सामन्यामध्ये जे सामनावीर म्हणून घोषित केले जाणार आहेत त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे अंतिम सामन्याचे सामनावीर जे असणार आहेत त्यांच्यासाठी 1,500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी आताच कोकणनाव परिवाराकडे सुपूर्द केलेलं आहे. अगदी मनापासून दिलीप कृष्णा कांबळी यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आताच्या सामन्यामध्ये जे सामनावीर असेल त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलीप कांबळे यांच्याच हस्ते संबंधित सामनावीरांना दिलं जाणार आहे. धन्यवाद दिलीप कांबळे सर. धन्यवाद सही, आप बेहतरीन फनकारी किया कर रहे हो और यहाँ पर माहौल खड़ा रह गया है और इतने बेहतरीन माहौल के बीच में कमेंटेटर की हैसियत से उभर के बाहर निकलने का मौका मिला है. धन्यवाद पेश करना चाहता हूँ फिर एक मुतबा आपका. महेश चले रफ्तार के साथ और द विकेट. टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, कवर के दिशा में खेला है. कितना बेहतरीन फुटवर्क, कितना बेहतरीन टाइमिंग और कितना बेहतरीन शरीर का संतुलन. देखते न देखते गेंद बंदूक की गोली की रफ्तार की तरफ बाउंड्री के बाहर चली गई 4 रन के लिए. यही खासियत है गोपाल बटा की, उनको एक जीवनदान मिला है और उनके जैसे बल्लेबाज को जीवनदान देना खतरा साबित हो सकता है और यही बात आंखों के सामने देखने का अवसर प्राप्त हो रहा है क्योंकि बेहतरीन उबर के बाहर निकल रहे हैं जीवनदान का लाभ उठाते हुए गोपाल बटा. 4 रन की सहायता से 17 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 50 रनों का पीछा करते हुए उठाकर मारने का प्रयास किया. कवर के ऊपर से खेला है, गेंद सीधी
बाउंड्री लाइन के बाहर चलती हुई 4 रन के लिए। गोपाल बटा के बल्ले से लगातार दूसरा चौका। मैंने पहले ही कहा था जो कॉट वहां पर विकेट कीपर ने छोड़ा है धोखा साबित हो सकता है, क्योंकि गोपाल बटा जैसे बल्लेबाज को जीवनदान देना, हार का सामना करना, उसी के बराबर बात कई बार मैंने देखी है और बराबर भी रही है, क्योंकि गोपाल बटा अनहोनी को होनी बनाने की काबिलियत रखने वाला बल्लेबाज जाना जाता है, पहचाना जाता है। पुढचा सामना मालवण बॉईज आणि आसू रायडर आरुंदा या दोन संघादरम्यान होणार आहे। दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री कक्षाच्या समोर नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे। महेश की गेंद बेहतरीन तकनीक का इस्तेमाल करते हुए मिड विकेट क्षेत्र के ऊपर खेला है। मिड विकेट बाउंड्री से आकर क्षेत्ररक्षक बैकअप करना चाहते, तब तक दो रन की पूंजी। कुल मिलाकर 2 रन की सहयोग से 50 रनों का पीछा करते हुए फ्रेंडशिप चेनवन टीम ने 2 विकेट के नुकसान के ऊपर रन बनवाए हैं। 23 रन, 23 लॉस ऑफ 2 विकेट। तीसरे ओवर की कुल मिलाकर मेरे ख्याल से गेंदें पूरी हो चुकी है। 4 गेंदों का खेल पूरा हो चुका है, यानी कि 2 गेंदें शेष। महेश फिर एक मरतबा चले और द विकेट। गोपाल बटा को उठाकर मारने का प्रयास किया था, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। भाग्यशाली रहे, गेंद बल्ले के ऊपर से विकेट कीपर के दस्तानों पे चली गई, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। बेहतरीन विकेट कीपिंग का दावित्व। वापस गेंदबाज के पास गेंद सुपुर्द की। विकेट कीपर खुद के ऊपर नाराज हो गए, क्योंकि उनके हाथ से जो कॉर्ड ड्रॉप हुआ है गोपाल बटा जैसे मजे हुए बल्लेबाज का, और उसी का नुकसान उनको भोगतना पड़ रहा है। महेश इस ओवर की आखिरी गेंद डालने के लिए तैयार। रफ्तार के चाल साथ चले कमेंट्री कक्ष की ओर से, उठाकर मारने का प्रयास किया, और यहां पर देखो मिस फील्ड की विकेट कीपर के हाशियत से विकेट कीपर ने, और देखते न देखते गेंद बाउंड्री के बाहर चली गई 4 रन के लिए। और स्क्वायर गेंद के हाशियत से और 1 रन का इजाफा, तो कुल मिलाकर 5 रन। और उन्हीं 5 रन की तो अंपायर ने पहले स्क्वायर गेंद घोषित की थी, बाद में अपना इरादा बदला। तो कुल मिलाकर 4 ही रन, और 4 रन की सहयोग से 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 2 विकेट के नुकसान के ऊपर 50 रनों का पीछा करते हुए फ्रेंडशिप चेनवन टीम ने रन बनवाए हैं 27। तो पहले 3 ओवर का बेरन मैं हिंदी के परिभाषा में राजा समन आपके सामने पेशकश किया कर रहा था, तो आगे के बचे हुए 3 ओवर का बेरन पेशकश करने के लिए माइक्रोफोन के ऊपर सहयोगी कमेंटेटर यहाँ पर मौजूद हो रहे हैं, जिनका नाम है प्रदीप देऊलकर। धन्यवाद। धन्यवाद राजा सर। कोकणचा नंबर 1 असलेला कोकण नाव चॅनल आयोजित कोकण नाव प्रीमियर लीग 2021 मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड वरून कोकण नाव चॅनलच्या यूट्यूब चॅनलला थेट लाईव्ह स्वरूपात आपण या मॅचेस पाहतो। आणि आताच्या या सामन्याचे एकूणच प्रायोजक आहेत एकदंत कुडाळ, एकदंत इंडस्ट्री कुडाळ। कुडाळात अगदी मध्यवर्ती ठिकाणी 22 लाखात घर आणि 18.5 लाखात दुकान। त्वरा करा, मुंबई गोवा महामार्ग आणि रेल्वे स्टेशन पासून अगदी जवळ। अ प्रोजेक्ट बाय महालक्ष्मी बिल्डकॉन LLP। आणि लाईव्ह स्वरूपामध्ये जे दर्शक कोकण नावच्या मॅचेस पाहत आहेत, या सर्वांचं खेळाडू, क्रिकेट प्रेमी आणि आम्ही कोकण नावच्या सर्व दर्शकांचं कोकण नाव परिवाराकडून सहर्ष स्वागत आणि धन्यवाद। धन्यवाद। धन्यवाद ओंकार, धन्यवाद राजा। परत एकदा मालवणी केंद्रावरून सगळ्यांचा हात जोडून स्वागत। सिंधुदुर्गाच्या लाल मातीतला कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाव आयोजित कोकण नाव प्रीमियर लीग 2021 स्पर्धेचो दुसरो दिवस, दुसऱ्या दिवसातलो दुसरो सामनो। 50 रन्सांचो पाठलाग। टॉस जिंकलो तो फ्रेंडशिप चेनवणने। टॉस जिंकल्यानंतर घेतलेली क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि त्यानंतर आशू रायडर आरोंदा संघाची फलंदाजी। 49 धावा जमवले आरोंदा संघाने पहिली फलंदाजी करताना। 50 धावसंख्येचा पाठलाग। चौथ्या षटकाची सुरुवात, पहिलो चेंडू वाईड, त्यानंतर तो चेंडू निर्धाव, तिसरो चेंडू परत एकदा वाईड। आतापर्यंत फक्त आमिर गडेकरने 1 चेंडू टाकलो आणि एका चेंडूसाठी 2 धावा खर्च केले। एकूण धावसंख्या स्थिरावली 29 रन्सावर। 29 धावा, 50 धावसंख्येचो पाठलाग आपण बघतो। आणि या 50 धावसंख्येचा पाठलाग करताना आतापर्यंत 2 कलमा लागली। समर्थ गावस आणि जॉन फर्नांडिस, खूप मोठी नावं असत। गोवा राज्यातली 2 मोठे खेळाडू आज फ्रेंडशिप चेनवण संघातून खेळताना दिसताना समर्थ गावस आणि संदेश ठाकूर ज्यांचं नाव असं। समर्थ गावस लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेटवर अनेक सेंचुरी ज्याच्या मैदानावर, ज्याच्या नावावर असत, असं समर्थ आज फलंदाजी थोडंसं निराश करून गेलो।
फक्त 3 धावा आज समर्थ गावसचे आणि त्यानंतर जॉन फर्नांडिसच्या सुद्धा नावाचा कलाम लागला. पण दाजी धुरत आणि गोपाळ भटाची जमलेली जोडी, इनसाइड आउट जे का म्हटलं जातं, कव्हरच्या कपडावरसून फटको गोपाळ भटाचो. खूपच सुंदर फटको चौकारासाठी आणि चौकारांची धावसंख्या स्थिरावली 34 रन्सावर. जोपर्यंत गोपाळ भटा मैदानावर असा नक्कीच सामना जिंकण्याची पुरेपूर संधी असतली फ्रेंडशिप चेनवण संघाकडे. यानंतर होणारा तिसरो सामनो, आजच्या दिवसातलो तिसरो सामनो मालवण बॉईज विरुद्ध आशू रायडर्स आरोंदा. आशू रायडर आरोंदा संघ चालू असलेला सामनो संपल्यानंतर लगेच तुमचं कॅप्टन पाठवा. आणि मालवण बॉईज मालवण संघ तुमचं कॅप्टन सुद्धा नाणेफेकीसाठी फुल टॉस चेंडू पॉईंटच्या दिशेने मारलेलो फटको पॉईंटच्या कपडावरसून सलग दुसरं चौकार. गोपाळ भटाच्या फलंदाजीचा ह्या वैशिष्ट्यच असा, एक चौकार जे का मिळाल्यानंतर चौकारांची लाईन जो लावता, मालवणी भाषेत एक म्हण असा हे का, जर खुटी मारूक दिला तर ह्यांनी मटी उभी केलीच समजायची. पहिली खुटी चौकाराची कव्हर्स वरसून आणि त्यानंतर दुसरी खुटी परत एकदा पॉईंट वरसून ह्या 2 चौकारांची धावसंख्या स्थिरावली 38 रन्सावर. 12 रन्सांची अजून गरज. गोपाळ भटा परत एकदा कव्हरच्या कपडावरसून मारलेलो फटको डी पॉईंट क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. 2 धावापासून काही रोखू शकलो नाही आणि ह्या 2 धावेनिशी 2 धावेनंतर धावसंख्या स्थिरावली. धन्यवाद बादल. 40 रन्सावर. कोळम ग्रामपंचायत समितीचे भाजपा संपर्क प्रमुख दिलीप कृष्णा कांबळी यांच्याकडनं या मॅच मध्ये जे सामनावीर असणार आहेत त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी कोकण परिवाराकडे आलेलं आहे आणि अंतिम सामन्याचे सामनावीरांना 1,500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. धन्यवाद. सलग 3 चौकार गोपाळ भटाच्या बॅटमधून आणि हो 4थो फटको सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. आग खाणं आणि इंगळे ओकणं म्हणजे काय असतं साई, गोपाळ भटाची फलंदाजी बघून कळतली. 500 रुपयांच्या बक्षिसाचा पाकिट भरू हरकत नाही. मला तो मॅच कोण असतलो अगदी थोड्या वेळानं आमचे स्कोरर सांगतले. फक्त 2 रन्सांची गरज, सामन्याची औपचारिकता बाकी. गोपाळ भटान मुगड्यान अक्षरशः रेच काढलो. 50 धावांचा पाठलाग अगदी सहज करून दाखवलो. 15 चेंडू आणि 37 धावा गोपाळ भटाची कामगिरी. आशू रायडर आरोंदा संघ जरा नोंद घ्या, सामना संपल्यानंतर लगेच तुमचं कॅप्टन आधी पाठवायचो टॉससाठी. आणि मालवण बॉईज मालवण, रोहन नाईक सर आणि बंटी केरकर सर, तुम्ही टॉससाठी आपापल्या जागांवर थांबायचा. फक्त 2 रन्सांची गरज असा, फक्त 2 धावा. कुडाळात अगदी मध्यवर्ती ठिकाणी 22 लाखात घर आणि 18.5 लाखात दुकान. त्वरा करा, मुंबई गोवा महामार्ग आणि रेल्वे स्टेशन पासून अगदी जवळ. अ प्रोजेक्ट बाय महालक्ष्मी बिल्डकॉन LLP. रायडर आरोंदा संघ तुमचं कॅप्टन लगेच पाठवा टॉससाठी. आखो टप्प्याचं चेंडू पॉईंटच्या कपड्यावरसून दाजी धुरतचं चौकारासाठी आणि ह्या चौकारानंतर सामन्यात विजयश्री अगदी सहज संपादन केली फ्रेंडशिप चेनवण संघात. आशू रायडर आरोंदा संघ पहिल्या सामन्यात जरी पराभव पत्करूचो लागलो तरी पुढच्या सामन्यासाठी तुमका खूप खूप शुभेच्छा. पुढच्या सामन्याची नाणेफेक मान्यवर कक्षाच्या समोर विकासजी गावकर साहेब आणि जाऊया संचिताकडे. मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड वरती चालू असलेली ही कोकण नाऊ प्रीमियर लीग 2021 ची